पाटील साहेब नमस्ते. हो नमस्कार हो. नमस्ते. आता आपण म्हशी किती आणल्या श्री स्वामी समर्थ डेअरी फार्मवरनं? 3 म्हशी आणलो. 3 म्हशी आणल्या. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी मिळल्या का आपल्याला? हा चांगला क्वालिटी. बर. आज किती म्हशी आहेत आपल्यावर टोटल? माझ्याकडे एक 20-22 म्हशी आहेत. 20-22 म्हशी आहेत, बरोबर आहे का? हो. चांगल्या क्वालिटीच्या मुर्रा म्हशी आहेत. हो. आता तुम्ही इथून पुढे बी आणायचं प्लॅनिंग भरपूर आहे. हा, एक 50-60 म्हशीचा गोठा आपला रेडी आहे. रेडी आहे. तर म्हशी खरेदी करताना तुम्ही काय बघता? काय म्हशीचं कितवा येतं ते बघायचं बर आणि म्हशीचं कास आणि ते नसा बघायचं बर बर आणि पीठ पुट्टा बघायचं बर. आणि कवळा असलेलं म्हशी घेऊन आणायचं. म्हशी खरेदी करत असताना कुठल्या माणसाकडे खरेदी करावं असं तुमची काय अपेक्षा शेतकऱ्यासाठी? मला तर आता मी डायरेक्ट हरियाणावरून आणतो नाही तर माझा एक माणूस आहे सांगोलला, बर परमेश्वर धुरे पाटील म्हणून. बर बर आता हे 3 म्हशा परमेश्वर धुरे पाटील कडून आणलो. बर त्याच्यापेक्षा अगोदर एक 5 म्हशा आणलो होतो. बर त्याने किती सांगतात त्याच्यापेक्षा जास्त दूध माझ्याकडे दिलेलं आहेत. बर. म्हणजे परमेश्वर धुरे मी स्वतः तुमच्याकडे ते आलोय. आज कसं वाटतंय गोट्यामध्ये आम्ही आल्यानंतर विजिटला? नाही, आता आम्हाला खात्री पटलं तुमच्याकडून म्हशी घ्यायला आम्हाला काय चिंता नाही. बर आणि आम्ही बिनधास्त आम्ही एकदा दोनदा तुमच्या डेअरी फार्मला आम्ही भेट दिलो होतो. बरोबर बरोबर. भेट द्यायची पण गरज नाही. फक्त हे विश्वासावर धंदा चालत असताय. चालत असते, बरोबर आहे साहेब. तुम्ही विश्वासाने हे म्हशी एवढं लिटरचं आम्हाला पाहिजे म्हणल्यावर तुम्ही जे देतात त्याच्यापेक्षा 1 लिटर 2 लिटर जास्त निघतात. जास्त निघतात ना? चालते साहेब, नमस्ते. हो नमस्कार.